नमस्कार मंडळी, मी दिव्या पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप सारे स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओची सुरुवात ही कोंबड्याच्या आवाजाने करते। आमच्या शेजारच्या काकांकडे कोंबड्या आहेत, त्यामुळे आम्हाला कोंबडे बघायलाही मिळतात आणि कोंबड्याचा आवाजही ऐकायला मिळतो। नाहीतर आजकाल कोंबडेच बघायला मिळत नाही तर कोंबड्याचा आवाज कुठून ऐकायला येणार आहे। शहरी भागातच नाही तर ग्रामीण भागातही आजकाल कोंबडे खूप कमी बघायला मिळतात, पण तरीसुद्धा ग्रामीण भागात थोडेफार तरी कोंबडे मिळतात। पण शहरातल्या लोकांना कोंबडे बघायलाच मिळत नाहीत, तर आवाज कुठून येणार आहे। तर आधी म्हणायचे की कोंबड्याचा आवाज ऐकून सकाळ व्हायची, कोंबडा जेव्हा ओरडायचा त्याच्यानंतर सर्व सकाळ वगैरे व्हायची आणि सर्वजण आपले कामं जे आहेत सकाळचे ते करत होते। पण आजकाल तसं काहीच राहिलं नाही। मोबाईलची घंटी जेव्हा वाजते तेव्हा कुठं कळतं की नाही एवढे वाजलेत आणि आता सकाळ झालेली आहे, किंवा घड्याळाचा अलार्म जेव्हा वाजतो तेव्हा समजतं की नाही एवढे वाजलेले आता सकाळ झालेली आहे। आजकाल सर्वांचं जीवन हे आधुनिक झालेलं आहे, त्यामुळे तर त्याच पद्धतीने सर्वजण आता जगत आहेत। तर चला असं आज मी माझी सकाळची सुरुवात छान प्रकारे कोंबड्याच्या आवाजाने केली आणि त्यानंतर सर्व माझे सकाळचे जे काम आहेत ते आवरून घेतली। आणि आज माझा नाश्त्यामध्ये छान प्रकारे मटर कचोरीचा बेत होता, तर मी छान प्रकारे मटर कचोऱ्या बनवल्यात आणि आमच्या घरी सर्वांना कचोरी हा विषय जास्तच आवडतो, तर त्यामुळे मी वेगवेगळ्या प्रकारच्या कचोऱ्या ज्या आहेत ते ट्राय करत असते। तर याआधीही मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला होता की मी छान प्रकारे तुरीचा सीझन आहे त्यामुळे तुरीच्या दाण्यांपासूनच्या कचोऱ्या तयार केल्या होत्या आणि आता मटरचाही सीझन आहे म्हणून चला म्हटलं मटरच्याही कचोऱ्या बनवूयात, म्हणून छान प्रकारे नाश्त्यामध्ये मटरच्या कचोऱ्या बनवल्या। त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे करून घेतलात, मामाजी गेलेत ऑफिसला, सर्वांनीही छान प्रकारे नाश्ता वगैरे केला, जो तो आपापल्या कामाला लागलेत। आणि त्यानंतर मी माझ्यासाठी गरमागरम कचोऱ्या तळल्या आणि आता मी छान प्रकारे आलेली आहे नाश्ता करण्यासाठी। तर चला आता छान प्रकारे टी व्ही बघत बघत मी मस्त नाश्ता एन्जॉय करते। आताच तर खाल्लं की नाही, बघ बरं किती पसारा मांडून ठेवला इथं। आता तुमचं झालं की नाही खाऊन? आता मी खाते, हे माझ्यासाठी आणलं मी। आपण दोघी खाऊ? बरं ठीक आहे ना, ये मग इथं बस माझ्याजवळ। खायचं ना तुला? काय खायचंय? दगं दगं खाऊ आपण, है ना? चलो चलो। शचीलाही कचोरी खूपच आवडते, तिच्यासाठी मी बिना तिखटाच्या कचोऱ्या ज्या आहेत त्या बनवत असते आणि आता तिने सर्वांसोबत तिच्या कचोऱ्या ज्या आहेत ते एन्जॉय केला, खाल्ल्या तिने। पण तरी जेव्हा मी नाश्ता करायला आलीत माझ्या कचोऱ्या बघून तिचं सुरू झालं, आई मलाही खायचं आहे, मी तुझ्यासोबत खाते। मी तिला म्हटलं तू खाल्लेलं आहे तर मग ते आपण दोघं मिळून खाऊ। तर चला आता आम्ही दोघी लेकींनी छान प्रकारे माझा जो नाश्ता आहे तो एन्जॉय केला। तर तिला तिखट लागतं म्हणून तिने 1-2 घासच खाल्ले आणि असंही तिचं तर पोट भरलेलं होतं, तर काय खाणार आहे। तर गप्पा गोष्टी करत करत तिच्यासोबत माझा जो नाश्ता आहे तो मी खाल्ला। पण कामं वगैरे सर्वच आवरायचे आहेत, कारण स्वयंपाक कसं मामाची ऑफिसला जातात त्यामुळे टिफिन बनवायचा असतो, म्हणून स्वयंपाक कसं आहे लवकर होऊन जातो। पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना ते राहून जातात, जसं की घर वगैरे पुसणं, कपडे वगैरे धुणं, भांडी, हे सर्व ज्या गोष्टी राहतात ना त्या तशाच राहतात। आणि स्वयंपाक होताबरोबरच नाश्ता वगैरे केला की जास्तचा आळस येतो, त्यामुळे असं वाटतं की आता कामं करूच नाही, पण आळस करून काही फायदा नाही आहे, कारण केव्हाही म्हटलं तरी करावेच लागतं। त्यामुळे मी पटापट नाश्ता केला आणि सर्व जे कामं आहेत ते आवरून घेतले। कामं वगैरे झालेच तो शचीचे बाबा आले आणि बोलले चल आपल्याला शाळा बघायला जायचं आहे। तर आमच्याच शेजारी म्हणजेच आमचं जे शिवर आहे त्याच्या शेजारी बाभुळगाव आहे, तर तिथं छान आनंदी किड्स स्कूल आहे, तिथं आम्ही आता आलेलो आहोत। तर शचीला आता यावर्षी शची 3 वर्षाची होते, तर तिला शाळेत टाकायचं चालू आहे। तर त्यासाठी कोणती शाळा व्यवस्थित आहे, कोणती शाळा कम्फर्टेबल असतं, कोणत्या शाळेचं वातावरण व्यवस्थित आहे हे सर्व बघूनच तिला त्या शाळेमध्ये टाकलं जाईल, म्हणून आम्ही ते बघण्यासाठी या शाळेमध्ये भेट देण्यासाठी आता आलेलो आहोत। तर इथलं वातावरण वगैरे तर आम्हाला छान आवडलं। तर शाळेमध्ये आलो, बाकी सर्वांची भेट वगैरे घेऊन बाकी काय नाही सर्व वातावरण मी बघतो। आणि कसं फीज वगैरेचं काही वाटत नाही, पण बाकी गोष्टींना व्यवस्थित पाहिजे, कारण मुलं म्हटलं म्हणजे मुलांची घडणच जी आहे ते शाळेपासून होत असते आणि आजूबाजूचं त्यांचं जे वातावरण असतं ना त्यातूनच मुलं खूप काही गोष्टी शिकत असतात। त्यासाठी आपण जेव्हाही मुलांसाठी एज्युकेशनल सिलेक्ट करायचं म्हटलं तर आपण व्यवस्थितच करायला पाहिजे, कारण
कारण सर्वात जास्त टाईम त्यांचा हा शाळेत जात असतो आणि त्यांच्या आजूबाजूचे त्यांचे फ्रेंड्स म्हणा किंवा त्यांच्या आजूबाजूचं जेवढंही वातावरण आहे ते व्यवस्थित असेल तर आपले मुलंही व्यवस्थितच राहतात आणि व्यवस्थितच त्यांना लाईन लागत असते किंवा व्यवस्थित गुड हॅबिट्स त्यांच्यामध्ये येत असतात. त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या मुलांसाठी चांगलं आणि व्यवस्थित जे असेल तेच शाळा किंवा कॉलेज त्यांच्यासाठी आपण चूज करायला पाहिजे. आमचंही सध्या तेच चालू आहे. शचीसाठी आम्ही वेगवेगळे शाळा ज्या आहेत त्या बघत आहोत. तर शची आता सध्या 3 वर्षाचीच आहे आणि तिला आता नर्सरीला आम्हाला टाकायचं आहे आणि आम्हाला जसं सुटेबल असेल, जसं घरापासून जवळही पडलं पाहिजे, कारण ती फर्स्ट टाईमच आता शाळेत जाणार आहे. तर तसं तर तिला शाळेची आवड आहे, पण तरी मुलं रडतात वगैरे आणि आम्हाला तिला असं तर आता समजा स्कूल बस वगैरे राहते, आणून वगैरे देतात, पण तरी जवळ असलं ना तर एवढं टेन्शन राहत नाहीत. आणि सोबतच दुसऱ्या बाकीच्याही गोष्टी खूप काही मॅटर करतात. त्यासाठी आमचं चालू आहे की शचीला जवळच्याच शाळेमध्ये जे आहेत ते आम्ही टाकूयात. तर आम्ही आज या आळंदी किड्स स्कूलला भेट देऊन आलो आहोत. आम्हाला शाळा वगैरे आवडली, पण बघूयात आता अजून 1-2 शाळा ज्या आहेत त्या आम्ही बघू आणि त्यानंतर मग विचार करू की शचीला कुठं टाकायचं आहे. तर चला, तिथून आता आम्ही घरी आलो आहोत आणि घरी आल्यानंतर सीड्स लड्डू, तर त्यासाठी मी तर वेगवेगळे सीड्स घेतलेले आहे. तर हे आहेत पेनखजूर आणि यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारच्या अशा सीड्स घेतलेल्या आहेत. तर त्या सीड्स कोणत्या आहेत काय दाखवतेच तुम्हाला. आणि खूप असे पौष्टिक असे याचे लाडू बनणार आहेत आणि हे लाडू मी शचीसाठी बनवत आहे. आणि बाळाचं म्हटलं म्हणजे कोणतेच पॅरेंट्स असे की ते कॉम्प्रोमाइज करायला तयार होत नाहीत. आणि आजकाल जीवनशैलीच्या हिशोबाने जर म्हटलं तर सर्व काही हेल्दीच पाहिजे असं वाटत आहे, कारण सर्वीकडे प्रदूषण वगैरे सगळ्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. मग सर्वांना हेच वाटतं आहे की आपलं बाळ हेल्दी कसं राहायला पाहिजे आणि बाळाच्या बाबतीत कोणीच कॉम्प्रोमाइज करत नाही. एक नवरा बायकोच्या बाबतीत तरी कॉम्प्रोमाइज करणं, आपण जर म्हटलं ना की मला हे पाहिजे ते पाहिजे तर कशाला करायचं आहे, असं आहे तसं असं खूप काही कारण येत असतात. पण बाळाचं म्हटलं म्हणजे कारण मुळीच येत नसतं आहे. तर माझ्या घरी ते जरा शचीसाठी मी म्हटलं चला आपण सीडचे लाडू बनवूया. तर एका पायावर शचीचे बाबा तयार झाले आणि आम्ही काल मार्केटला गेलो, तिथून खूप सारे सीड्स मी घेऊन आले आहेत. कोणकोणते सीड्स आहेत काय आहेत वगैरे सर्व तुमच्यासोबत शेअर करते. तर चला लाडू बनवायला सुरुवात करूया. हे जे लाडू आहेत ते बियांचे लाडू आहेत. तर यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घेतलेल्या आहेत. तर यामध्ये मी टरबुजाच्या बिया, खरबुजाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, त्यानंतर सूर्यफुलाच्या बिया आणि जवस म्हणजे जे जवस असते जवसाच्या बिया, जवस, त्यानंतर सब्जा, ह्या सर्व गोष्टी घेतलेल्या आहे. सोबतच ह्या लाडूमध्ये मी थोडंफारही साखरेचा वगैरे वापर करणार नाही आहे. तर हे लाडू जोडण्यासाठी यामध्ये मी पेनखजूरचा वापर करणार आहे. तर पेनखजूर जे आहे ते आपण सीडलेस घ्यायचं, नाहीतर मग जर लेस नसतील तर त्यामधले सीड आपण जे आहे ते काढून घ्यायचे. तर इथं मी सर्व ज्या बियाचे प्रमाण आहेत ना ते 100-100 ग्रॅम घेतलेले आहेत. तर आपण याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. जर आपल्याला फर्स्ट टाईमच बनवायचं असेल, बाळ खाते की नाही खात किंवा मोठ्यांसाठीही बनवायचं असेल, आपल्याला आवडतं नाही आवडत, त्या हिशोबाने आपण आधी 50-50 ग्रॅमच्या हिशोबाने बनवायचं आणि त्यानंतर जर आपल्याला आवडलं तर आपण एक्स्ट्रा हे बनवू शकतात. तर इथं मी हे 100 ग्रॅमच्या हिशोबाने बनवत आहे. तर इथं 100 ग्रॅमसाठी मला अर्धा किलो पेनखजूर जे आहे ते लागलेलं आहे. अर्धा किलो ते 1 किलो पेनखजूर आपल्याला यामध्ये लागतं. ज्याप्रमाणे आपल्याला लाडू जोडायचे असतील तेवढे लाडू जुळतील एवढ्या प्रमाणात आपल्याला पेनखजूर यामध्ये टाकायचं असतं. आपल्या सर्व ज्या बिया आहेत त्या सर्वात आधी आपण थोडंसं तूप टाकून भाजून घ्यायचे आहेत. व्यवस्थित अशा भाजून घेतल्या, थोडंफार लालसर रंग त्याला येऊ द्यायचा, तोपर्यंत आपल्याला भाजायचे आहेत. जास्तही प्रमाणात आपल्याला भाजायचं नाही आहे आणि तूपही आपल्याला एकदम कमी लागतं, कारण जास्त जर तूप जर आपण टाकलं ना तर ते खूपच ऑइली होऊन जातात. त्यासाठी आपण कमी प्रमाणात म्हणजे एकदमच चिमूटभर असं आपल्याला तूप इथं प्रत्येक सीड भाजताना म्हणजे प्रत्येक बी भाजताना लागत असते. तर इथं मी थोड्या प्रमाणात तूप टाकत गेली आणि वेगवेगळ्या करून सर्व ज्या बिया आहेत त्या भाजून घेतल्या. आपण एकत्रही भाजू शकतात, पण तरी काही बिया खूप लवकर भाजल्या जातात आणि काही बियांना थोडा टाईम लागतो. त्यासाठी मी या सर्व ज्या बिया आहेत त्या वेगवेगळ्या करूनच भाजलेल्या आहेत. हे मिक्स सीडचे लाडू म्हणजेच की सर्व बियांचे लाडू पौष्टिक तर आहेतच, सोबत यामध्ये प्रथिने म्हणजेच की प्रोटीन, फायबर, सोबतच ओमेगा 3 फॅटी ॲसिड याचा उत्तम स्रोत असणारे हे लाडू आहेत. हे लाडू आपले हाडे मजबूत करतात,
सोबतच केस गळती थांबवतात आणि आपली रोगप्रतिकारशक्तीही वाढवतात. सोबतच ऊर्जा देणारं एक उत्तम असं स्रोत आहे. या लाडूचा उपयोग केस गळती, कोरडी त्वचा आणि कंबरदुखीवर एक रामबाण उपाय म्हणून केला जात असतो. यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टीवर मात करता येते. हे सर्व गोष्टी चांगल्या असल्या तरीही आपण कोणत्याही गोष्टीचं प्रमाण जे आहे ते व्यवस्थितच करायला पाहिजे. कारण काय आहे, आता यातून आपल्याला खूप काही गोष्टी मिळतात. याचा अर्थ असं नाही आहे की आपण हे खूप जास्त प्रमाणातही खाल्ले पाहिजे. आपण कोणतीही गोष्ट ही प्रमाणातच घेतली पाहिजे. तर हे लाडूही तसेच आहे. यामध्ये खूप काही घटक आहेत, पण हे लाडू आपण प्रमाणातच घेतले पाहिजे. कारण हे खूप प्रमाणात ऊर्जा देणारे लाडू आहेत. म्हणून हे लाडू बनवताना किंवा खाताना ज्यांनाही उष्णतेचा त्रास असेल त्यांनी हे लाडू कमी प्रमाणात खाल्ले पाहिजे किंवा न खाल्लेलंच बरं असते. कारण आपल्याला ज्यापासून त्रास होईल अशा गोष्टी आपण न केलेल्याच बऱ्या असतात. पण तरी बाकी गोष्टीमध्ये ज्यांना उष्णतेचा त्रास नसेल आणि थंडीच्या दिवसामध्ये हे लाडू खायला ना खरंच खूप पौष्टिक आहे आणि खूप फायदे देणारे आहे. सर्वच बाजूंनी आपल्याला याचा खूप प्रमाणात फायदा होत असतो. तर चला, तर असे हे पौष्टिक लाडू आता मी बनवायला सुरुवात करते. तर आपण हे अख्ख्या बिया म्हणजे असे सगळ्या बियांची सुद्धा बनवू शकतात किंवा आपण याला मिक्सरमध्ये बारीक करूनही याचे लाडू हे बनवू शकतात. आता मी हे लाडू शचीसाठी म्हणजेच माझ्या मुलीसाठी बनवत आहे. तर बिया तिला चावायला त्रास देतील आणि तिला पचणार नाही, त्यासाठी मी ह्या ज्या बिया आहेत त्या सर्व बिया मिक्स करून छान प्रकारे मिक्सरला वाटून घेणार आहे आणि छान बारीक वाटून झाल्यानंतर त्यामध्ये पेंडखजूर जे आहे ते मिक्स करणार आहे. आपल्याला जर आवडत असतील तर आपण सगळ्या बियांचेही करू शकतात. आपण मोठ्यांसाठी करणार असाल तर आपण सगळ्या बियांचे केले तरी चालतात. कारण चावून खाल्ल्याने त्याचेही वेगळेच फायदे मिळत असतात आणि आपलं जे जॉलाईन आहे तेही स्ट्रॉंग होत असते. त्यासाठी आपण मोठ्यांसाठी बनवत असाल तर आपण सगळ्या बियांचेच लाडू जे आहेत ते बनवायचे. तर चला, इथं आता माझ्या सर्व ज्या बिया होत्या ते मी छान अशा तुपामध्ये भाजून घेतल्या. थोड्याशा थंड झाल्यानंतर सर्व मिक्स करून त्याला छान अशा मिक्सरमध्ये बारीक वाटूनही घेतल्या. आता यामध्ये मी जे पेंडखजूर आहे ते इथं माझं पेंडखजूर जे आहे ते सीडलेस पेंडखजूर मी घेतलेलं आहे. तर ते पेंडखजूरही मी मिक्सरला वाटून घेते जेणेकरून मला मिक्स करायला जवळ जाणार नाही. तर सर्व जे पेंडखजूर होतं ते मी छान असं मिक्सरला थोडं बारीक करून घेतलं आणि त्यानंतर आता सर्व ज्या बियांचं वाटण आणि पेंडखजूर आहे तेही एक वेळा सर्व मिक्स करून मिक्सरला फिरवून घेते जेणेकरून मला मिक्स करायला प्रॉब्लेम जाणार नाही. आणि सर्व मिक्सरमध्ये एक वेळा वाटून झाल्यानंतर आता त्याचे छान छोटे छोटे जे लाडू आहेत ते मी मळून घेते. जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की हे उष्णतेचे उत्तम असं स्रोत आहे आणि आपण याला कमी प्रमाणातच खायला पाहिजे, जास्त प्रमाणात खायला नको. म्हणून आपण याचे लाडूही जे मळताना एकदम छोटे छोटे असे मळणार आहोत. रोज एका लाडूचं सेवन आपल्याला हे करायचं असते. जर आपल्याला पचायला गेले नाही तर आपण 2ही लाडू आपल्या रोजच्या दिनचर्यामध्ये सेवन करू शकतात. तर हे बघा, छान असे हे लाडू इथं मळता येतात. आपण बघू शकतात किती इझिली याचे लाडू हे बनत असतात आणि दिसायलाही खूप छान असे हे लाडू दिसत आहेत. तर चला, आता हे सर्व लाडू मी मळते. हे जे लाडू आहेत ते आपण आधी खाऊन बघायचे. जर आपल्या लहान बाळाला पचत असतील तरच लहान बाळाला द्यायचे, नाहीतर आपण हे ड्रॉप केलेलंच बरं असतात. आणि तसं हे लाडू पौष्टिक आहे तर आपण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने म्हणजे जर आपण सर्व बियांचे एकत्र लाडू न करता आपल्या या ड्रायफ्रूटच्या लाडूमध्येही या बिया थोड्याफार प्रमाणात ॲड करू शकतात किंवा दुसऱ्याही आपल्या खाण्यापिण्याच्या दुसऱ्या वस्तूमध्येही आपण म्हणजे जसं काही शिरा वगैरे बनवतो किंवा दुसऱ्या काही वस्तू जेव्हा बनवतो त्यामध्ये ह्या बिया ज्या आहेत त्या ॲड करायच्या जेणेकरून आपल्या बाळाच्या आपल्या जेवणामध्ये त्याचा समावेश होईल आणि त्याचे जे घटक आहेत ते आपल्याला मिळतील. त्याचे पौष्टिक घटक आपल्या शरीरामध्ये मिळतील आणि आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढेल आणि आपल्या शरीराचा विकास होईल. त्यासाठी आपण या बियांचा आपल्या आहारामध्ये समावेश हा केलेलाच पाहिजे. विशेष करून महिला मंडळींनी हे लाडू खायलाच पाहिजे. कारण याचे पौष्टिक घटक काय आहेत आणि हे पासून आपल्याला काय काय होते मी आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की या लाडूमधून आपल्याला काय काय मिळतं. पण महिलांचे हे काही जे रोग वगैरे असतात त्यावरतीही यापासून खूपच आराम मिळत असतो. एक उत्तम असं हे रोगप्रतिकार शक्तीचं स्रोत आहे. त्यासाठी आपण या लाडूचा आपल्या आहारामध्ये समावेश केलेलाच पाहिजे आणि एक नाश्ता म्हणून आपले हे लाडू आपण आपल्या दिनचर्येमध्ये नक्की ट्राय करून पहा.
आपण हे लाडू एक वेळा बनवले तर आपल्याला हे लाडू छोटे छोटे बनवायचे असतात. तर आता इथं मी 100 ग्रॅमच्या प्रमाणाने बनवलेले होते. तर इथं माझे 50 ते 60 लाडू जे आहेत ते बनलेले आहेत. तर हे जे लाडू आहेत ते 2 ते 3 महिने आपण सहज टिकवू शकतात. ही खराब वगैरेही होत नाहीत. आणि हे असे पौष्टिक लाडू खरंच खूप छान आहेत. आपण एक वेळा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला हे लाडू कसे वाटले हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर आता माझे लाडू वगैरे बनून झाले. त्यानंतर मी संध्याकाळची माझी कामं वगैरे झाली, जेवणं वगैरे झाले आणि आता आम्ही निघालो आहेत बाहेर फिरायला. थोडंसं थंडीचं वातावरण आहे, पण तरीही म्हटलं चला थोडंफार फिरून येऊ, थोडंसं फ्रेश वाटतं. आणि शचीलाही घरात राहून राहून बोर होते, म्हणून आम्ही म्हणजेच की शची, मी आणि शचीचे बाबा आम्ही निघालो आहेत बाहेर थोडासा फेरफटका मारायला, म्हणजेच शतपावली करायला. तर चला यासोबतच आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथं संपवते. आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सोबतच शेअर करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटते, तोपर्यंत बाय बाय.